विठू माऊलीचं पंढरपूर हे दक्षिणेची काशी म्हणून मान्यता पावलेलं देवस्थान, तर संत तुकोबा महाराजांच्या वारीच्या वाटेवर असलेलं नीरा नरसिंहपूर हे दक्षिण प्रयागशी प्रत्यक्ष तुकोबांनी दिलेली उपाधी आजही मिरवते। वारीच्या काळात जणू इथे दर्शन झालं नाही तर वारी सुफळ संपूर्ण न झाल्याचीच वारकऱ्यांमध्ये भावना असते। 16व्या शतकापासून 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला। स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणून या मंदिराचं वेगळेपण आहे। वारीच्या मार्गावरून वाट चालत असताना अनेक ऐतिहासिक वारसा स्थळं ज्यांचे वारीशी काही पुरातन संदर्भ आहेत अशी सुद्धा पाहायला मिळतात। त्यातलंच एक स्थळ आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर। इंदापूरकडून अकलूजकडे जाताना साधारण 15 किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान जे आहे ते वसलेलं आहे आणि वारीशी याचा असलेला संदर्भ सुद्धा जवळजवळ 100 वर्षांपूर्वीचा असल्याचं इथले जाणकार, इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते सांगतात। साधारणपणे 100 वर्षांपूर्वीपर्यंत वारीचा जो मार्ग होता तो वारीचा मार्ग, त्या मार्गावरचा हा एक प्रमुख विसावा म्हणून हे नरसिंह मंदिर ओळखलं जात होतं। या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊयात। मंदिराचे मुख्य पुजारी आपल्या बरोबर आहेत। गुरुजी, मंदिर दिसतंच इतकं सुंदर आहे आणि वारीशी पण याचे बरेच संदर्भ असल्याचं तुम्ही म्हणता, नेमकं वारीचं या मंदिराशी असलेलं नातं काय? जसं आपण पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतो, जर पंढरपूर दक्षिण काशी आहे तर नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र दक्षिण प्रयाग म्हणून ओळखलं जातं। प्रयाग म्हणजे त्रिवेणी संगम। या ठिकाणी मंदिराच्या एका बाजूने आलेली भीमा नदी, एका बाजूने आलेली नीरा नदी आणि इथं गुप्त सरस्वती। जर आपण बघितलं तर लक्ष्मीच्या मंदिराच्या वर एका स्पॉटमधून म्हणा किंवा एका पाषाणातून, दगडातून एक गुप्त सरस्वती या ठिकाणी वाहत आहे आणि असा या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। या ठिकाणी तुकाराम महाराजांनी कीर्तन केल्याचा दाखला आहे, नामदेव महाराज आलेल्यांचा दाखला आहे, नवे संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या ठिकाणी आलेला दाखला आहे। तर एकूणच आपण बघतो आहोत इतकं देखणं आणि मनोहारी रूप असलेलं हे मंदिर आहे नीरा नरसिंहपूरचं। या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय किंवा नीरा नरसिंहपूरचं दर्शन घेतल्याशिवाय वारकरी एकतर पंढरपूरच्या दिशेनं जात नाहीत किंवा पंढरपूरला गेलेच तरी सुद्धा इथलं दर्शन झाल्याशिवाय वारी संपूर्ण सुफळ झाली अशी समजूत वारकऱ्यांमध्ये आहे की इथलं दर्शन हे घ्यायलाच हवं। त्याचबरोबर स्थापत्यशास्त्राचा सुद्धा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपण या मंदिराकडे पाहू शकू। हेमाडपंथी काळातलं या मंदिराचं सगळं काम आहे आणि या मंदिराचा संपूर्ण परिसर जो आहे तो सुद्धा अतिशय देखणा आणि उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणता येईल असं आहे। त्यामुळे हे मंदिर जे आहे हे मंदिर पाहायला भाविकांची रीघ जी आहे ती लागलेली असते, वारकऱ्यांची रीघ जी आहे ती लागलेली असते आणि त्यामुळेच वारीच्या मार्गावर चालत असाल तर वारीच्या मार्गावर चालताना आणि वारीच्या मार्गावर चालत नसाल तरी सुद्धा तुम्हाला स्थापत्यशास्त्रातल्या सुद्धा कुठल्या गोष्टींची आवड असेल, जुनी मंदिरं, पुरातत्व विभागाकडच्या वास्तू बघायच्या असतील तर सुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या। दक्षिण प्रयाग असा या मंदिराचा जो आहे तो उल्लेख होतो, सन्मान होतो आणि वारकऱ्यांची वारी जशी या मंदिराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही तसं मला वाटतं की स्थापत्यशास्त्रातला सुद्धा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराला भेट ही द्यायलाच हवी। कॅमेरामन विजय राऊतसह भक्ती बिसुरे, ABP माझा, नीरा नरसिंहपूर।